फक्त 10 मिनिटात तयार होणार आणि वर्षभर टिकणार खारट तिखट हिरवी मिरचीच्या ठेच्याचं लोणचं. भाकरी पोळी वरण भात सगळ्यांसोबत एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी 300 ग्राम तिखट मिरची घेतलेली आहे आणि हे सगळे सुके मसाले आहेत. आधी आपण भाजून घेणार आहोत. धने 2 चमचे, जिरे 2 चमचे आणि 1 चमचा बडीशोप आणि 2 चमचे मोहरी आणि पाव चमचा आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहेत. हे आपल्याला जास्ती न भाजता थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. अगदी सोपी आणि टिकाऊ अशी ही हिरवी मिरचीच्या ठेच्याची रेसिपी आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण ह्या मिरच्या बारीक करून घेणार आहोत. तुम्ही मिक्सरमधूनही हे जाडसर वाटून घेऊ शकता. अशा प्रकारे मी इथे बारीक करून घेतलेला आहे. मिरच्यांना नीट स्वच्छ धुवायचं आहे आणि त्याला नॅपकिननी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. मग आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि ह्यात आता आपण टाकणार आहोत मीठ. 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. तुम्ही जे मीठ वापरता ते इथे टाकू शकता. मी नेहमी पिंक सॉल्ट वापरते, तेच मी टाकलेलं आहे. मीठ थोडंसं जास्तीतच टाकायचं आहे, कारण मिरच्या ह्या खूप तिखट असतात आणि मिठाने थोडं तिखट कमी होतं. आणि हे जे भाजून घेतलेले आहेत आता सुके मसाले, ते आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. हे बघा, आपण आता इथे ह्या मिरच्यांमध्ये हा सुका मसाला टाकूया. आणि बघा, इथे मी घेतलेला आहे 1 तुकडा आल्याचं. त्याला स्वच्छ साल काढून धुवून आपण बारीक काप केलेले आहेत. हे आहे हळद, हे 2 तुकडे घेतलेले आहेत मी. आणि भरपूर अशी लसूण घ्यायची आहे. आणि हे चिंच आहे. असं पाकळ्यांचं बिया काढून छान अशी ही एवढी चिंच मी याच्यात टाकत आहे. आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. बघा, छान ही वाटली गेलेली आहे. पाणीचं इथे बिलकुल आपल्याला वापर करायचं नाही आहे. तेव्हाच आपलं हे लोणचं जास्त दिवस टिकतं. आणि हा मसाला आपण ह्या मिरचीमध्ये मिक्स करूया. अशा प्रकारे छान आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. खूपच टेस्टी अशी ही रेसिपी आहे. इथे तुम्ही मीठ चेक करू शकता. वाटल्यास थोडंसं मीठ ॲड करा. मी इथे अजून 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घेत आहे. हे तिखट मिरची आहे, तुम्ही इथे साधी मिरचीचा पण वापर करू शकता. बघा, इथे मी एका कढईमध्ये 1 कप तेल घेतलेलं आहे. हे शेंगदाण्याचं तेल आहे. तुम्ही जो रोजच्या जेवणाच्या वापरामध्ये जे तेल वापरता ते इथे तुम्ही घेऊ शकता. तेल छान तापून द्यायचं आहे. आणि अर्धा चमचा आपल्याला इथे हिंग टाकायचं आहे. आणि जो आपण
मिरचीचं मिश्रण करून ठेवलेला आहे तो टाकायचा आणि गॅस इथे आपल्याला बंद करायचा आहे आणि छान हे मिरची आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे। लक्षात ठेवा आपल्याला गॅस बंद करायचा आहे। इथे वाटल्यास तुम्ही इथे एक लिंबाचा रस पण वापरू शकता, पण मी इथे चिंच थोडंसं जास्त टाकल्यामुळे मी इथे लिंबू वापरत नाहीये। छान अशी मिरचीचा आपला हा ठेच्याचा लोणचं तयार आहे। हा आता आपलं तयार लोणचं स्वच्छ कोरड्या भरणीत तुम्ही स्टोर करून महिना 2 महिने 3 महिने 1 वर्षभरपर्यंत आपण हे स्टोर करून ठेवू शकतो। हे टिकू शकतं। घरगुती हे मिरचीचं ठेच्याचं लोणचं आहे, खूपच छान आहे आणि जास्त इन्ग्रेडियंट पण वापरलेले नाही आहेत। जे सर्व किचनमध्ये असतात तेच आपण साहित्य वापरून हे छान असं चटपटीत असं हे मिरचीच्या ठेच्याचं लोणचं तयार केलेलं आहे। मंडळी, जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेअर करा आणि असे छान छान पदार्थांसाठी रेसिपीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। बाय बाय।